राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावो, आनंदाचं जावो, सुखा समाधानाचं जावो, ही श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता आपल्याला गुढी उभा करायची सकाळ सकाळ. तर सगळं आधी उरकून घ्यायचं आणि गुढी उभा करू आपण. तर स्वयंपाकामध्ये काय काय केलं तू आज? डाळ शिजू घातली, भात शिजवून तयार आहे, पीठ मळून तयार आहे, भज्याचं पीठ मळून तयार आहे. बरं, इथं आपण दिवा बाहेर कशाला? गुढीसाठी ना? हा, गुढीसाठी दिवा. बरं, चला एक एक तयारी चालू झाली आपली. येळू ही स्वच्छ करून ठेवला, मी धुवून घेतला. देवपूजा करून झाली का देवपूजा? होय, मी आता बघितलं. आणि चला आता मग उभा करू गुढी. आता मला ते हे करायचंय ना. तुम्ही ही आणली का? तोरंबी आणली का? ह्याची डाळ कडुलिंबाचं आणतो की लगेच. आणा ना, मला ती आता पूजेला हे करायचं की डाळ. कडुलिंबाची डाळी घ्यायची आपल्याला. गट्टू गट्टू खुश आहे आज. काय गट्टू? इकडे सुचिताने हे करून ठेवलंय सगळं. रांगोळी काढून घ्या आता. आपण हे कडुलिंबाचं गूळ आणि हरभऱ्याची डाळ घालून चटणी करून घेतली. पिसाच करतो. तांब्यावर लावा लागतो ना कलश. कलश लावायचा. कुठे आणलाय की? ही साडी फाटुनी म्हणून युळूला दर्शन निघतात ना, म्हणून आधी थोडस कागद लावून बांधायला घ्यायचं. काहीतरी काय बांधायला घे ना. हरगी बघू गीता आहे टाका तिथं आहे सगळं. नीट बांधा. त्या झाडावर कुठला पक्षी बसलाय का घेऊ? लय मस्त गाणं म्हणायला लागलाय. करा उभा आता मग पुन्हा काढून घ्यायचं वर गेल्या.
क्षितिज आमचा नारळ फोडतोय. आम्ही पूजा करू द्या. थांब थांब थांब. टोपी घातल्यावर कसं भारी दिसतंय क्षितिज. शेंडी पुढं करायची असते. तुम्ही पडले. पुन्हा तोंडाला लावते. तर मित्रांनो आपली गुढी आता उभा राहिली. हा ती प्रसाद द्या सगळ्यांना. त्याच्यामध्ये कडुलिंबाची फुलं असते ती आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते त्याच्यामुळं खायचं सगळ्यांनी. उभा फुटल्यावर काय आणि तू एकटाच खातो का? उभं फुटलं की शुभ असतं ना. प्रसाद द्या सगळ्यांना. सगळ्यांना उभा फुटला चांगला आहे चांगला आहे. भविष्य चांगलं आहे बापूचं पुढचं. नाही सगळ्यांचंच चांगलं भविष्य आहे. घ्या प्रसाद चला. चला आता टाइम झाला हार खायचा. गळ्यात नको अडकू त्याच्या. बच्चा छोटा आहे की अजून माझा. छोटा आहे. मग चला टाका खाऊन सगळ्याचं सगळं. लय गोड होतं एवढं नसतं खायचं. एक एक दोन दोन चिपळ्या खायच्या बस. हा मी तर सगळ्याच्या सगळा हार खाऊन टाकायचो. सगळा हार खाऊन टाकायचो. मला एकच चिपळी दे बस. बस आता ही वय नाही जास्त गोड खायचं. जेवढं गोड कमी खायला तेवढं चांगलं. त्याला बघा कसं चालू केलं. हा मी असं असतं त्याचं काही ना पचून जात. चला आता स्वयंपाकातली तयारी आपली कुठवर आली काय की तिथं डाळ शिजली आपली. येळून घ्यायला चालू आहे. हा आजी तात्या आली का? नाही ते आली. येते सांगितले त्यांना मी या म्हणून. गाडीचा आवाज आल्याने वाटलं ना. रेल्वे जोर लगा के हैशा. आईला लय मदत करत सगळ्या कामात. त्याच्यामुळे त्याला सगळं येतं. त्या दिवशी भाजी कशी केली त्याला तिखट मीठ टाकून दिलं मी आणि बाहेर गेली. आजी करायला लागली आता भाजीची तयारी. हा वाटायला आता आपण फोडलेलं ही घेतलंय खोबरं कोथिंबीर अजून नारळ. खोबरंच म्हणते ती मग त्याला. बघा तुमच्या अंदाजाने घ्या. अजून काय काय घ्यायचं आजी? काय नाही एवढं घालत असते. बाकीचं तसलं मसाला फेसाला काय टाकत नसते. टाकता की तुम्ही कसला मसाला आपण नाही टाकत. आम्ही पण नाही टाकत. कांदा फक्त भाजून घेत असते मी तर हे नुसतं खोबरं कोथमीर आलं खोबरं कोथमीर एवढंच घालते आमटीला. काय सुद्धा टाकत नाही. काहीच नाही टाकायचं. मग कांदाच फक्त आम्ही पण एवढ्यावरच कसली आमटी होती. करतो नुसतं खाल्लं. गरम मसाला तर उन्हाळ्यात तर काय नाही बघा. मी तर तसलं कधीच टाकत नाही भाजीला. आज साध्याच भाज्या करायच्या. टाकली तर धण्याची पावडर टाकत असते बघ. काय चांगली धण्याची पावडर काय मग. नाहीतर मग धन भाजून टाकायचं. काय झालंय तुझं? काय नाही. काय तोंडाची हालत गेली तू. जा. पुरण तयार आहे. अजून काय काय केलंय?
इथं भात तयार आहे. आता हे काय आहे तुम्हीच सांगा. अरे काय बाबा मी करते सर की काय आता काय खातोय अजून? आज मला असतो तो हाराचा खायचा असतो. बघा बघा. दिवसभर हात खात राहते. बर आता तू काय करते? कणकीला राग काढते सगळा कणकीचा. कणकीवर राग. मी काय म्हणतोय बघा की कणकीवर सगळा राग काढते आता. आपटाय आपटती अशी दणा म्हणून. मग असे आम्ही कसले भिजलो आम्ही जातो आणि आता राग उठलो. अयो काय झालं? बाण फुटला काय म्हणावं. बारीक करते काय आता तू? बारीक करते? बारीक करते. भजी करते काय ग? हा भजी करते तळून घेते. तिकडे अजून काय काय तळले तू? करवडी असंच जे आहे ते. भजी चालू आहेत तळायचं. अगं जा लवकर बाय. अगं तेल करपाय लागलं. झाले की आता आमटी फोडणी देते. काय काय केलं? जिरी मोहरी. जिरी मोहरी फोडणी देऊन मसाला टाकायला लागला. कढीपत्ता पण टाकू. कटाच्या आमटीला कढीपत्त्याने चांगली चव येते. आता काय? मसाला चांगला भाजून घ्यायचा. भाजत आपण तिखट टाकून घेऊ. काळं तिखट आपलं. आता आपला मसाला चांगला परतून झालाय. त्याच्यात ही मसाल्याचं पाणी आपण काढलं होतं पाटातून ते टाकून घेऊन परत एकदा परतून घेऊ. आपला मसाला बघा कसा मस्तपैकी परतून झाला. तर आता हे आपण डाळीचं येळून काढलेलं पाणी घालायचं. जास्तीचं गरम करून टाकायचं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं गरम पाणी. आता आपली कटाची आमटी तयार झाली. चवीपुरतं मीठ टाकू. त्याला जास्त अशी खळखळ उकळी येऊन द्यायची नाही. मंद आरावर 1-2 मिनिटं याला शिजवून घ्यायची. उकळी आली नाही पाहिजे. झाली. आता काय अजून राहिलं? पुरणपोळी. पोळ्या लाटून घ्यायच्या. झालं बाकी सगळं. सगळा स्वयंपाक तयार. मग आपण आता गुढीला निवद दाखवायचा आणि मग आपल्याला जेवण करायचं नंतर. आता हे तर पुरणपोळ्या चालू आहे त्या करायला. बघा आजीने पोळी लाटून दिलेली कशी फुगती बघायचं का. दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेऊ त्याला. अशी टम फुगली एकदम. आणि आधी तिथं चालू आहे लाटायला. दुसरी पोळी पण बघू आपण. आता पलटी केली की परत लगेच तेल लावून घ्यायचं.